नमस्कार मंडळी, आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर हे तुम्हाला जे दिसतं तुम्ही म्हणाल होळी आहे का, तर नाही, ही आहे लोहरी, जी आमच्या सोसायटीमध्ये छान अशी सेलिब्रेट केली जाते. तर आम्ही सगळ्याजणी होतोच. तर इथे लोहरी सेलिब्रेट केली आणि लोहरीनंतर त्यांचा एक डान्स असतो, तो केला जातो. तर आम्हाला जसा येतो तसा आम्ही त्यांच्या सोबतीने केला, पण मजा आली आणि छान नवीन नवीन गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात की काय काय केलं जातं. त्यानंतरचा आपला दुसरा दिवस तो म्हणजे मकर संक्रांतीचा. मी छान तयार झालेले होते. त्यानंतर छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढलेली होती आणि इवन 2 ते 3 तासामध्ये ही रांगोळी गायबसुद्धा झाली होती माझी. त्यानंतर समोरची जी राहते ती असते तामिळनाडूची, तर त्यांच्याकडे पोंगल हा सण मनवला जातो मकर संक्रांती म्हणजे. तर त्यासाठी त्यांच्याकडे अशी छान अशी रांगोळी काढली जाते. मग आम्ही गेलो एकीच्या घरी. तिने सत्यनारायणची पूजा केलेली होती आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की त्या दिवशी आपल्याला हे 5 जे सुगड पूजले जातात, तर ते 5 सुगड 5 जणींना द्यायचे असतात. बाकी हळदी कुंकू तुम्ही नंतरसुद्धा करू शकता. तर ते असं म्हटलं जातं की सीता गांधारीचा वेळा घेते नार कुणाची, आणि समोरचीने ते नाव घ्यायचं असतं तिच्या नवऱ्याचं, आणि मग तिने विचारायचं असतं की देते नार कुणाची, तर मग तिने तिच्या नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं. तर अशा आम्ही 5 जणींचं हे हळदी कुंकू झालेलं होतं सुगड द्यायचं. आणि ती दरवर्षी असे ते तांब्याचे जे सुगड आहेत ना ते पुजते. तिने हरिद्वारवरून आणलेले होते, तर ती मातीचे सुगड न पुजता असे सुगड पुजते आणि मग अशा सुगडचं ते वाण ती सगळ्यांना देत असते. तर अशा पद्धतीने हे छान छोटंसं आमचं पहिल्याच दिवशी छान असं हळदी कुंकू झालं. त्यानंतर आपण जे काही मोठं हळदी कुंकू करू ते होतंच. तर हे छोटंसं काम होतं, पण आम्ही इथे बसून मग गप्पा मारणं जवळजवळ 1 ते 1.5 तास आमचा गेला आणि आम्हाला हा वेळ कसा गेला कळलंच नाही. तर मैत्रिणी जेव्हा भेटतात तेव्हा हा विषय होतोच आणि कुठे आपण जातो काही कळत नाही, तो विषय कुठेच निघून जातो कळत नाही. तर अशा प्रकारे हे छोटंसं हळदी कुंकू पार पडलेलं होतं पहिल्याच दिवशी. तर छान वाटतं जरा छान नटून थटून गेलं की. आणि ही माझ्या घरातली पूजा आणि त्याच नंतर माझे जे सुगड पूजन होतं ते सुद्धा झालेलं होतं. तर आज मी यावेळेस तांब्याच्या कलशामध्ये केलेलं होतं आणि मग संध्याकाळी आम्ही सगळेजण गेलो पतंग उडवायला, पण आमच्याच्याने पतंग काही उडेना, कारण ती सवयच नाही, कोणाला येतच नाही खरं म्हणजे पतंग उडवता. त्यामुळे ह्या गार्गीच्या आग्रहास्तव गेलो होतो. त्याचबरोबर हवेने सुद्धा साथ दिली नाही आणि पतंगीने सुद्धा नाही. त्यामुळे गार्गी थोडी रुसून बसली होती. मग म्हटलं चल तुझा व्हिडिओ बनवते, तर खुश झाली आणि बस अशा पद्धतीने हा दिवस छान गेला.